नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान, आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. कारण तुम्हाला सखोल असं विश्लेषण हे याच यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. NDTV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आणि तुम्ही आम्हाला फॉलो केलं तर तुमच्या महत्त्वाच्या सूचनासुद्धा आम्हाला पाहता येतील. श्री शरद पवार यांना 2019 पासून मी अत्यंत क्लोजली, कारण 2019ला त्यांची पहिली कुठल्याही प्रमुख माध्यमातली मुलाखत ही मी केली होती. त्यांच्याबरोबर मी गाडीतनं प्रवास केला. 1 तास 19 मिनिटाची मुलाखत होती आणि त्या मुलाखतीपासून ते आज बारामतीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं 54 मिनिटाचं प्रदीर्घ भाषण केलं, या वयामध्ये इतका वेळ उभा राहून जे मुद्दे मांडायचे त्याचं सखोलपणे विश्लेषण करून, हे बघा सोशल मीडिया घ्या किंवा कुठलाही वक्ता घ्या, त्याचा प्रभाव केव्हा जाणवतो, तो सोप्या भाषेमध्ये आपले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवतो आणि ती खासियत आहे शरद पवारांची. आणि म्हणून त्या 54 मिनिटाच्या भाषणामध्ये ते भलेही फरडे वक्ते नसतील, पण इतक्या मुद्द्यांचा त्यांनी समाचार घेतला आणि ती जी एक कृती केली, ती कृती का महत्त्वाची आहे, हे मी तुम्हाला आजच्या ह्या एक्सप्लेनर व्हिडिओतनं सांगणार आहे. हे आमचे हे जे 2 मुद्दे आहेत ना, हे 2 मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक पदर तुम्हाला उलगडून दाखवतात. सो जेव्हा भाषणाला सुरुवात त्यांनी केली, तेव्हा बारामतीचा संदर्भ पुन्हा आपण देऊ हे त्यांनी सांगितलं. आधी सुरुवातीला तुमच्यावरती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि म्हणून बारामतीचं तुम्ही बोलणारच आहात. पण सोबत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतल्या मुद्द्यांचा उहापोह करा, असं मला लोकांनी सांगितलं, असं ते म्हणाले. असं कोण सांगेल शरद पवारांना? पण त्यांनी इतक्या विस्तृतपणे आपल्या प्रचाराचे मुद्दे कोणते असतील ते सांगितलं. मुद्दा क्रमांक 1 अर्थात तो होता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्या संस्था कथितरित्या गुजरातला गेल्यात, त्याबद्दलचा उहापोह आणि त्यानिमित्ताने त्यांनी पंतप्रधानावरती, ते एका राज्याचे पंतप्रधान आहेत अशा पद्धतीनं जे वागतायत त्याची त्यावर टीका केली. आणि मग काही उदाहरणं दिली, की फॉक्सकॉनचा जो कारखाना होता मायक्रोचिपवाला, तो कसा गेला? टाटाचा कारखाना हा कसा गुजरातला पळवून नेला गेला आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या लाखो हाताला जो रोजगार मिळणार होता, तो रोजगार कसा मिळणार नाही. त्यामुळं त्यांचा ह्या निवडणुकीतल्या प्रचाराचा जो महत्त्वाचा भाग असणार आहे, तो ह्या राज्यातल्या तरुणावरती शेजारचं राज्य कसं सातत्यानं अन्याय करतं आहे, असं जे महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं सांगतायत, तो भाग असणार आहे. शरद पवार यांची ओळख काय महाराष्ट्राला? ते मराठा समाजाचे एक महत्त्वाचे नेते आहेत, कारण त्यांना राष्ट्रीय पातळीवरती मराठा स्ट्रॉंगमन म्हणूनच ओळखलं जातं. पण त्यासोबत ते कृषी क्षेत्रातले, शेती क्षेत्रातले जाणकार आहेत, अशी त्यांच्याबद्दलची प्रतिमा आहे आणि इट्स अ ट्रू. म्हणजे तुम्ही शरद पवाराबद्दल विदर्भात पण जा, कारण मी आता 50% महाराष्ट्र जवळपास फिरून आलोय. तुम्ही उत्तर महाराष्ट्रात जा, पश्चिम महाराष्ट्रात जा, कुठेही जा, पण शरद पवार यांचं शेतीबद्दलचं ज्ञान, शेती प्रश्नाबद्दलचा त्यांचा अभ्यास आणि त्याची उकल करण्याची क्षमता, ह्याबद्दल लोक प्रेमाने बोलतात आणि ते जातीच्या पुढे जाऊन बोलतात. आणि म्हणूनच आपला 10 वर्षाचा शेतीविषयक मंत्री असल्याचा आणि त्या काळात घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी दीर्घकाळ उहापोह केला. आणि मग कशी कृषी धोरणं ही ह्या सरकारची शेतमालाला तारक नाहीयेत, मारक आहेत, असं ते सांगत राहिले. मग उदाहरण म्हणून त्यांनी सोयाबीनचं उदाहरण दिलं. आणि सोयाबीन हे असं आता पीक झालेलं आहे, की ते महाराष्ट्रातल्या सर्वाधिक भूभागावर पेरलं जाणारं खरीपातलं महत्त्वाचं पीक आहे. अलीकडे लोक रबीमध्ये सुद्धा सोयाबीनची पेरणी करतात. एक काळ असा येऊन गेला, की ज्या काळामध्ये महाराष्ट्रानं ₹11,000 प्रति क्विंटल एवढ्या दराने सोयाबीनची विक्री होताना पाहिली. अर्थात ती तेव्हाची आंतरराष्ट्रीय पातळीवरची घडामोडच फार वेगळी होती. पण आता काय झालं, की आंतरराष्ट्रीय पातळीवरती बंपर क्रॉप, महाराष्ट्रामध्ये वाढलेला सोयाबीनचा पेरा आणि आपल्याकडची कृषीविषयक धोरणं, विशेषतः आयात-निर्यातीच्या धोरणातला गोंधळ, याबद्दल सतत मार बसतोय तो शेतकऱ्यांना. आणि म्हणून एक उदाहरण शरद पवारांनी दिलं आणि ते खूप व्यवस्थित दिलं. त्यात संदिग्धता ठेवली, की नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधले एक मंत्री, की ज्यांच्याबद्दल मी शेतीविषयक धोरणाशी चर्चा करत असताना ते असं म्हणाले, की "शरद पवार साहेब, तुमच्या आणि आमच्या धोरणामध्ये फरक आहे. तुम्ही शेतकऱ्याचा म्हणजे काळ्या आईतनं उत्पादन घेणारा किंवा काळ्या आईची सेवा करणाऱ्यांचा विचार करता. आम्ही खाणाऱ्यांचा विचार करतो." म्हणजे 2 विचारधारेतला कृषीविषयक जो महत्त्वाचा फरक आहे, तो त्यांनी अधोरेखित केला आणि आपण पुन्हा शेतकऱ्यांचे कसे कैवारी आहोत आणि आपल्याच काळामध्ये शेतीमालाला कसा भाव मिळतो, ह्याबद्दल त्यांनी सांगितलं. त्यांचे आणि नरेंद्र मोदी यांचे जे संबंध आहेत, त्या संबंधाचा उल्लेख त्यांनी टाळला नाही.
आणि ते टाळत नसताना नरेंद्र मोदी आणि इथेच येऊन माझ्या कामाचं जे कौतुक केलं, मी एक उत्तम प्रशासक आहे असं कसं सांगितलं, हे सांगत असताना विचारधारेतला जो फरक आहे. कारण अजित पवार यांच्याकडनं शरद पवार यांनी आपल्या वैचारिक भूमिकेशी अनेक वेळेला तडजोडी केल्या आणि आम्हाला पुढं केलं आणि नंतर मात्र आमचा विश्वासघात केला, अशा पद्धतीची मांडणी केली जाते. आता ही गोष्ट व्हिजिबल आहे, की शरद पवार आणि श्री नरेंद्र मोदी यांचे जे संबंध आहेत, ते अवघ्या देशाने बघितलेत. ते माझे गुरु आहेत, असं जाहीरपणे नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत आणि म्हणून तो भाग टाळता येणार नाही. बरं, लोक माझ्या सांगतीमध्ये त्यांनी उद्योगपतींचं कौतुक केलंय, त्यांनी पंतप्रधानांच्या काही धोरणांचं कौतुक केलेलं आहे आणि असं करत असताना जी वैचारिक मतभेदाची गोष्ट आहे, ती पण शरद पवार यांनी आपल्या भाषणातनं सांगितली. पण मला ज्या कृतीबद्दल सांगायचं आहे, ते हेच आहे, की कालच्या भाषणामध्ये हे फार इंटरेस्टिंग आहे. मी 2019चा उल्लेख का केला? कारण तेव्हापासून मी शरद पवारांच्या जवळपास प्रत्येक निवडणुका, लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तर झाल्याच नाहीत. त्या निवडणुका खूप बारकाईनं बघतोय आणि त्यांच्यातला लपलेला तरुण हा आपल्या मतदारांना कसा ॲड्रेस करतो ते मला जाणवतं. ते आज एक आविर्भाव त्यांनी करून दाखविला, की काल शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी आमचं घर फोडलं, असा थेटच आरोप अजित पवार यांनी केला आणि हेही फार इंटरेस्टिंग आहे, की पवार कुटुंबातल्याच एका सदस्यानं शरद पवार यांच्यावरती आरोप करावा, की ज्यांच्यावर अशा स्वरूपाचे आरोप हे दीर्घकाळापासून होत आलेले आहेत. आणि तेव्हा अजित पवार भावूक झाले होते. ते भावूक झाल्याचं अवघ्या महाराष्ट्राने बघितलं. तो धागा, कारण शेवटी ही निवडणूक ही भावनिकतेवरती जाणार आहे. याची पूर्ण कल्पना दोन्ही बाजूला आहे. अजित पवारांचा विकास, त्याबद्दल शरद पवार काय बोलले ते बोलूच. पण ती गोष्ट भावनिकतेकडे झुकू नये. कारण अजित पवारांनी निवडणूक झाल्यानंतर अत्यंत चाणाक्षपणे आपण आपल्या कुटुंबाची कशी काळजी करतो आणि म्हणून आपण कशी चूक केली होती, की सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन हे अनेक वेळेला बोलून दाखवलं. आणि तो धागा भाषणामध्ये पकडला, की मी तर ती चूक मान्य केलीच होती. म्हणजे कुटुंबात मला सगळं आलबेल ठेवायचं होतं. परंतु इथे मात्र माझ्या विरोधामध्ये माझ्याच सख्ख्या भावाचा उमेदवार देऊन माझं घर फोडलं, आईनं तर सांगितलं होतं वगैरे. हा धागा इतक्या सूक्ष्मपणे शरद पवार यांनी पकडला आणि सीझन्ड पॉलिटिशियन राजकारणी कसा असतो, की त्यांनी त्यांची नक्कल करत, अजित पवारांची नक्कल करत, त्या डोळ्या पुसण्याला एक प्रकारे अजित पवार यांना कुठेही भावनिक लाभ मिळणार नाही बारामतीमध्ये, असा प्रयत्न केला आणि त्याचा इम्पॅक्ट हा समोर बसलेल्या लोकांवरती झालेला आपण बघत होतो. कारण त्यानंतरची 30-40 सेकंद लोक हे फक्त शरद पवारांच्या नावाचा गजर करताना आपल्याला दिसले. आता ज्या विकासाच्या मुद्द्यावरती आणि ही जी गोष्ट आहे ना, मी 2019 पासून बघतोय. तुम्ही दिलीप सोपल यांच्या विरोधातला शरद पवारांचा प्रचार आठवून बघा. एक विशिष्ट असे हातवारे शरद पवारांनी केले होते, की ते खरं तर तेव्हा त्यांच्यावरती टीका झाली होती, की त्यांच्यासारख्या वयाच्या माणसाला ते शोभत नाही. पण तेव्हा तिथे असलेले जे मतदार होते, तरुण मतदार, हे अक्षरशः शरद पवारांच्या नावाचा जयघोष करत होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपण पैलवानावर अशा पद्धतीनं जेव्हा भाष्य केलं, तेव्हा त्यांनी कोल्हापूरच्याच सभातनं ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये एक विशिष्ट अशी नक्कल करून दाखवली, तुम्हाला लगेच आठवलं असेल, तर हे शरद पवार जाणीवपूर्वक करतात. त्यांना ज्या तरुणामध्ये आजही त्यांची क्रेज आहे, त्या तरुणांना आपल्याकडं कसं खेचायचं हे माहिती आहे आणि म्हणून तो एक त्यांच्या भाषणातला एक महत्त्वाचा भाग आहे, की ज्याचं विश्लेषण नीटपणे व्हायलाच हवं होतं. म्हणून हा मुद्दा मी जास्त स्ट्रेस केला. आता दुसरा मुद्दा जो आहे, की अजित पवार हे आपण केलेल्या विकासावरती आम्हाला लोकांनी निवडून द्यावं असं सांगतायत. शरद पवार यांनी तो धागा अक्षरशः ओढवून लावण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, "मी 1965 पासून राजकारणात आहे. 1971 साली मी शारदा विद्याप्रतिष्ठानची जी शैक्षणिक संस्था आहे त्यांची, त्याची मुहूर्तमेढ रोवली. आणि तेव्हा तर तुम्ही कुठे होतात?" 1991 साली अजित पवार हे राजकारणात आले. जेव्हा शरद पवारांना महाराष्ट्रात यावं लागलं, राजीव गांधी यांची दुर्दैवाने हत्या झाली, पी.व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान होते, तेव्हा अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी एकाच वेळेला आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. दोघेही पहिल्यांदाच खासदार झाले. सो 1991 सालच्या आधी 20 वर्ष शरद पवार म्हणतायत, की मी बारामतीमध्ये 2 महत्त्वाच्या संस्थांची मुहूर्तमेढ रोवली. एक म्हणजे विद्याप्रतिष्ठान आणि दुसरं म्हणजे कृषी संशोधन केंद्र. आणि त्या कृषी संशोधन केंद्राच्या माध्यमातून आजही आपण कसा वेगळ्या पद्धतीचा कृषी विकास करतो असं ते सांगत राहिले. आणि मग हे त्यांनी डिनाय नाही केलं, हे त्यांनी नाकारलं नाही, की अजित पवारांच्या माध्यमातून विकास नाही झाला. पण तुम्हाला मी 4 वेळेला उपमुख्यमंत्री पद दिलं,
हे त्यांनी एक प्रकारे सांगितलं, की त्या उपमुख्यमंत्री पदाच्या आधारावरती तर तुम्ही हे सगळं करू शकलात. आणि मग पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख पण त्यांनी केला. सो जो काही बारामतीचा विकास झालाय, तो अजित पवार यांनी जरूर केलाय, पण कशाच्या जोरावर केलाय, तर मी दिलेल्या सत्तेच्या जोरावरती केलाय. त्यांनी तसं त्यांना थेट म्हणता येत नाही, कारण ते एकाच कुटुंबातले आहेत. अजित पवार हे अशा गोष्टीचा पूर्णपणे राजकीय कारणासाठी उपयोग करू शकतात, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. पण मी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळेला तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिलं, हे जाणीवपूर्वक त्यांनी सांगितलं, कारण त्या पदाच्या जोरावरती तुम्ही बारामतीचा विकास केलाय, असं ते सांगत राहिले. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, कारण बारामतीमध्ये जो काही प्रचाराचा भाग असणार आहे, तो भावनिक मुद्दा विरुद्ध अजित पवार यांच्या विकासाची गोष्ट ही असणार आहे. आणि मी जेव्हा ग्राउंड रिपोर्ट्स केले, थँकफुली मला हे खूप चांगलं वाटतं, की नो फिल्टर, नो एडिटिंगचा कॉन्सेप्ट घेऊन जेव्हा आम्ही हे रिपोर्टिंग करतोय, तेव्हा लोक ज्या पद्धतीनं व्यक्त होत आहेत, तर मला असं जाणवलं, की लोकसभेला जो काही राग होता अजित पवार यांच्या ह्या वैचारिक कृतीचा, त्याच्याबद्दलचा राग लोकांनी व्यक्त करून झाला. सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. पण आता लोकांना अजित पवार हवेत असं दिसत होतं. ते का हवेत? तर हा व्यक्ती हा राज्याच्या राजकारणात सत्तेच्या महत्त्वाच्या स्थानी असणार आहे. युगेंद्र पवार हे तुलनेनं नवीन आहेत आणि तशा नवीन व्यक्तीच्या हातामध्ये जर आपल्या बारामतीचा कारभार गेला, तर काय येणार बारामतीला? अशी लोकांची भावना आहे आणि म्हणून अजित पवार यांना पुन्हा निवडून द्यावं असं लोक विचार करतात. हाही धागा अजित पवारांच्या विरोधातला वापरायचा असं शरद पवारांनी ठरवलं आणि म्हणून या राज्यामध्ये मी वैचारिक जो काही माझा विचार आहे तो कधीही सोडला नाही. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे लोक मला सोडून गेले, त्या ठिकाणी मी तरुण नेतृत्व उभं केलं आणि आता मला महाराष्ट्राची सत्ता तरुणांच्या हातात द्यायची आहे, असं ते सांगत राहिले. म्हणजे अजित पवार यांचा तुम्ही पराभव करा, युगेंद्र यांना तुम्ही निवडून द्या आणि बारामतीच्या जनतेवरती माझा विश्वास आहे, कारण 1965 पासून मला ते ह्या मतदारसंघातनं प्रेम देतात, असं ते सांगत राहिले. म्हणून मी म्हटलं, की ही लढाई सोपी नाही आहे अजित पवार यांच्यासाठी. ही लढाई सोपी नाही आहे, की त्यांच्या विरोधातले जे मुद्दे आहेत, त्यांना कमी करून अजित पवार यांचा पराभव घडवून आणण्यासाठी. या दोन्ही गोष्टीचा विचार करूनच हे प्रदीर्घ भाषण शरद पवार यांनी केलं. आपल्या समोरच्या मतदारांना आकृष्ट करण्यासाठीचे भावही व्यक्त केले, शारीरिक कृती करून दाखवली आणि जे असं करणं शक्य होतं, की ज्यातनं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं प्रचाराचं रणशिंग फुंकणं आवश्यक होतं, तेही फुंकलं. माझ्या मते आजचं शरद पवारांचं भाषण हे काही उत्कृष्ट भाषणापैकी एक भाषण होतं, की टप्प्याटप्प्याने आपण कशी मांडणी करावी. ते मांडणी करत असताना काय-काय मुद्दे महाराष्ट्रासाठी ठेवावेत, काय-काय मुद्दे बारामतीकरांसाठी ठेवावेत आणि काय-काय मुद्दे कुटुंबासाठी ठेवावेत, हे शरद पवारांनी दाखवून दिलं आणि म्हणून अशा महाराष्ट्रातल्या प्रमुख महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं ही सातत्यानं ऐकली पाहिजे. दिवंगत विलासराव देशमुख, दिवंगत आर. पाटील, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर अलीकडच्या काळामध्ये शरद पवार, देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांची भाषणं, सुप्रिया सुळे यांची भाषणं ही अनेक वेळेला आपल्याला राज्याच्या राजकारणातले मुद्दे काय असू शकतात, हे तपशीलवार सांगून जातात. अर्थात तेवढं तुमचं राजकीय आकलन असेल तर उत्तम. असंच आकलन वाढवण्याचा प्रयत्न आम्ही 2 मुद्द्याच्या माध्यमातून करत असतो. म्हणून पुन्हा एकदा आव्हान, आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला हे लेटेस्ट अपडेट मिळतील आणि महत्त्वाच्या सूचना करायला विसरू नका. थांबूया पुढे. धन्यवाद.